नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. आजचा विषय घेतलेला आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याविषयी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तरे. चला पाहूया. तर प्रश्न पहिला, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्म कधी आणि कोठे झाला? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 मध्ये बिहार येथे जिरादेईजवळ नामक या गावामध्ये झाला. प्रश्न दुसरा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा मृत्यू कधी आणि कोठे झाला? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा मृत्यू 28 फेब्रुवारी 1963 मध्ये बिहार येथे पटना या शहरामध्ये झाला. प्रश्न तिसरा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या वडिलांचे नाव काय होते? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या वडिलांचे नाव महादेव साह्य असे होते आणि ते पेशाने वकील होते. प्रश्न चौथा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या आईचे नाव काय होते? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या आईचे नाव कमलेश्वरी देवी असे होते आणि त्या अतिशय धार्मिक होत्या. प्रश्न पाचवा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे लग्न कधी आणि कोणाशी झाले? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे लग्न वयाच्या 12 वर्षी झाले आणि त्यांच्या पत्नीचे नाव राजवंशी देवी असे होते. प्रश्न सहावा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे प्रथम राष्ट्रपती पदावरती कधी नियुक्ती झाली आणि त्यांचा कार्यकाल किती वर्षाचा होता? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती 26 जानेवारी 1950 मध्ये झाली. तर त्यांचा एकूण कार्यकाळ 12 वर्षाचा होता आणि ते 2 वेळा राष्ट्रपती या पदावरती निवडून आले होते. प्रश्न सातवा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कोणत्या अकॅडमीकडून स्कॉलरशिप मिळाली होती? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना टी.के. घोष कोलकाता या अकॅडमीकडून महिन्यात 30 रुपये एवढी स्कॉलरशिप मिळाली होती. प्रश्न आठवा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी कायद्याचे शिक्षण कोठे घेतले? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी रिपियो कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले. नंतर त्यांना त्यामध्ये गोल्ड मेडल मिळाले आणि डॉक्टरेट म्हणजे PhD पण त्यांनी कंप्लीट केली त्या कॉलेजमध्ये. प्रश्न नववा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी डिग्री कोणत्या कॉलेजमधून केली? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज ऑफ कोलकातामधून MA इकॉनॉमिक्समध्ये मार्च 1904 मधून पदवी घेतली. प्रश्न 10वा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये कधी भाग घेतला? उत्तर आहे 1911 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसमध्ये भाग घेतला. प्रश्न 11वा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना महात्मा गांधी कधी भेटले? उत्तर आहे 1916 मध्ये भेटले. प्रश्न 12वा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे गांधीजीसोबत कोणत्या सत्याग्रहामध्ये सामील झाले होते? उत्तर आहे 1917 मध्ये चंपारण सत्याग्रह, बिहारमध्ये नीळचा सत्याग्रह झाला होता, त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भाग घेतला होता. प्रश्न 13वा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर कोणते मंत्री होते? उत्तर आहे 2 डिसेंबर 1946 मध्ये खाद्य आणि कृषी मंत्री होते. प्रश्न 14वा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे दुसऱ्या वेळेस राष्ट्रपती पदावरती कधी नियुक्ती झाली? उत्तर आहे 1957 या साली दुसऱ्या वेळेस राष्ट्रपती या पदावरती नियुक्ती झाली. प्रश्न 15वा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सर्वोच्च नागरी सन्मान कधी मिळाला? उत्तर आहे 1962 मध्ये मिळाला. प्रश्न 16वा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला? उत्तर आहे 1962 मध्ये त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला. प्रश्न 17वा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद सेवानिवृत्त झाल्यानंतर कोठे राहत होते? उत्तर आहे सक्षकत आश्रममध्ये राहत होते. प्रश्न 18वा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जीवनावर कोणत्या नेत्याचा जास्त प्रभाव पडला होता? उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले यांचा प्रभाव राजेंद्र प्रसाद यांच्या जीवनावरती पडला होता. प्रश्न 19वा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिल्यांदा जेलमध्ये कधी गेले? उत्तर आहे 1942 मध्ये छोडो भारत या आंदोलनाच्या दरम्यान ते पहिल्यांदा तुरुंगामध्ये गेले. प्रश्न 20वा,
डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना किती रुपये पेन्शन मिळत होती? उत्तर आहे 1100 रुपये. एवढी निवृत्ती झाल्यानंतर एवढी पेन्शन मिळत होती. प्रश्न 21वा आणि शेवटचा प्रश्न आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. प्रश्न 21वा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या काही रचना सांगा. उत्तर आहे माझे आत्मकथा यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी लिहिले होते. आणि दुसरं शिक्षण आणि संस्कृती बापूंच्या चरणाशी आणि भारतीय शिक्षण आणि संस्कृतीचा अभ्यास हे त्यांच्या रचना होत्या. जर चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.